हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची धुवून घेतलेली आहे. तर याचं वाटण कसं करायचं, ओबडधोबड असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मसुराची डाळ घेतलेली, याला स्वच्छ धुवून घ्यायचं. भरपूर असा बारीक कट केलेला कांदा, तेल न टाकता कांदा अगोदर व्यवस्थित गुलाबी रंगावर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा. तर यामुळे काय होतं, गावरान अशी छान अशी चव लागते भाजीला. त्यामुळे आता हे कांदा बिना तेल टाकता व्यवस्थित असा परतून घ्यायचा. कांदा बिना तेल टाकता असा परतून घेतलेला आहे, रंग बदललेला आहे, खमंग असा सुगंध सुटलेला आहे. यावर तेल टाकल्यानंतरही व्यवस्थित असं परतून घ्यायचं. थोडासा जो कच्चा राहिलेला आहे कांदा परतून घ्यायचा. माझ्या साध्या सोप्या रेसिपी नक्की ट्राय करत. कांदा व्यवस्थित परतवला गेलेला तेलामध्ये, यामध्ये हे हिरवं वाटण परतून घ्यायचं. गॅसच्यात मोठी ठेवलेली आहे, कच्चेपणा जाईपर्यंत छान असा सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये टोमॅटो, स्वच्छ धुवून घेतलेली मसूर डाळ, तर गॅसच्यात मोठी ठेवलेली आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुक्क बनवणार आहे, त्यामुळं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच एकदम मंद करायची. मंद आचेवर झाकण ठेवून आता ही डाळ शिजवून घ्यायची. मस्त अशी ही सातळ तयार झालेली. गॅस बंद केलेला आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर, अर्धी कच्ची शिजलेली अशी सातळ खायला एकदम टेस्टी लागते. छान अशी ही रंगीबेरंगी छान सातळ नक्कीच ट्राय करा.